तर नमस्कार भावांनो, गुड मॉर्निंग. विषय खोल. डायरेक्ट सकाळ सकाळ उठून मी गेलो स्टँडवर. अतिशय घातक पद्धतीने काही वेगळे वेगळे कॅरेट आलते, ते वेगळे केले. हे आपले सुयोग सर, जय गणेश उद्योग शंभूचे मॅनेजर, घातक एकदम. त्यानंतर आपल्याला भेटला घातक बंटी आणि घातक त्रिमूर्ती ट्रान्सपोर्टचे मॅनेजर संग्राम भैया दरेकर. त्यानंतर आपण आपले कॅरेट खाली केले, जेवढे लागत होते तेवढे गाडीत ठेवले आणि गोपी शेट घेतले. गोपी शेट बघा कसे आले, घातक माणूस. गोपी शेटला घेऊन आपण निघालो राळेगणक. विषय खोल. डायरेक्ट कॅरेट बिरेट टाकले वकलावर. पहिल्या पिवळी शेवंती होती त्यांची. त्यानंतर आम्ही निघालो वाकड्या तिकड्या रोडनी. डायरेक्ट आता आम्ही जावळ्याला निघालो विषय खोल करणार. डायरेक्ट जावळ्याला येता येता अचानक फोन आला. त्यानंतर अतिशय विवेक धारण केलं वाकड्या तिकड्या रस्त्याने कटकुट मारीत. त्यानंतर स्टिंग घेतली, कारण भाव स्टिंगशिवाय आपलं डोकं चलत नाही. स्टिंग घेतली पहिली, पेलो घरी आलो. डायरेक्ट काने पाटल्यांचे इथं कॅरेट बिरट खाली करायचं असते ना, डॉगी डॉन आपल्याला बघत होतं. शेवटी भाऊ विषय खोल. काने पाटलांचा मुलगा सार्थक काने आपले ग, आणि त्यानंतर डॉगी डॉन आपले ग बघून शेपटी आलीत होता. त्यानंतर अतिशय दमलो होतो भावांना, घांबी मोकार आला तोंडाला. डायव्हर होणं सोपं नाही, पण विषय गंभीर हा नादच नाही. त्यानंतर आम्ही परत वाकडे तिकड्या रोडनी घासत घरी निघालो. आणि हे बघा गोपी शेट जिला पटितोय तिचे गुडघे पण गोपी शेटपेक्षा गोरे आहे. त्यानंतर आम्ही रांजणगावला निघालो. रांजणगावला पण अतिशय पटपट गेलो, कारण की वकला जायला उशीर झाला. डॉन नावाचा डीजे आम्हाला रांजणगावमध्ये आडवा गेला. त्यानंतर आम्ही CNG भरला रांजणगावमध्ये. त्यानंतर आम्ही आलो डायरेक्ट वकलाव. विषय खोल. अतिशय घाई होती. आजी पण एकट्या होत्या, कारण की शेतकरी आपण पण आहे, त्यामुळं आपण सगळ्यांना सहकार्य करतो. कॅरेट प्लस काटा बिटा वजन बिजन सगळं पेपर लावायचं काम स्वतः तुमच्या भावाने केले. नादच करून टाकला. आजी खुश, सगळेच खुश, खुशच खुश. त्यानंतर आम्ही ते वक्कल भरून निघालो काने बाटल्यांची इथं. विषय खोल. डायरेक्ट पाऊस बिऊस आलता. हे बघा गाडी कशी दिसते मग. त्यानंतर आपण झुपक पद्धतीने डायरेक्ट गोलीगत बुक्का बिक्का देऊन काने बाटल्यांची इथं आलो. अतिशय माणसं असल्यामुळं काने पाटील स्वतः काटा करायला बसले. त्यांचा स्वतः चिरंजीव आपल्याला वर देत होता, अतिशय चॉकलेट बाय. त्याचा तर नादच नाही करायचा. भाऊ आत्ताच 9वीला आहे, 12वीला गेलो आपल्याला मागं पाडणार. भाऊला व्याकर आहे. त्यानंतर आम्ही वाकडे तिकडे रस्त्याने परत पहिल्या वाकला आलो उदय शेट कुरकुटे साहेबांची इथं. नादच नाही. रात्रीचे 7 वाजले होते, अंधार पडला होता. भाऊ डायरेक्ट स्वतः गोपी शेट खाली पेपर लावताना मी पण पेपर लावत होतो. सहकार्य करायला लागते. त्यानंतर आम्ही गाडी बिडी भरली. डायरेक्ट गाडी जिथं खाली करायची तर आलो. गाडी लावून दिली खाली करायला. गाडी बिडी खाली झाली मस्तपैकी ओके म्हणजे एकदम. त्यानंतर आम्ही घरी निघालो. नादच करून टाकता. भावानं ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सगळं करून टाका. सबस्क्राईब पण करा.